तर नमस्कार मंडळी, कशा आहात? तर सर्वात प्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आजचा आहे शुक्रवार, आजची दिनांक आहे 5 डिसेंबर. आणि तन्वी प्रतीकच्या टिफिनसाठी करत आहे वाटाण्याच्या शेंगांची वाटाण्याच्या दाण्यांची भाजी. हे वाटाण्याचे दाणे काढून घेतले, त्याच्यात 2 ते 3 लसूण पाकळ्या घेतल्या, 4-5 मिरच्या घेतल्या, कारण की मुलांना जास्त तिखट नाही पाहिजे म्हणून. आणि हे मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि जिरं आणि हे सर्व आधी काढून घेतलं. त्याच्यानंतर वाटाणे काढून घेतले, जास्त बारीक नाही काढायचं आहे. आणि हे भाजीसाठी पाणी गरम करून घेतलेलं आहे थोडंसं. आणि मुलांना मी पातळच थोडीशी भाजी देत असते टिफिनमध्ये. आणि ही अशी तुम्ही भाजी बनवून बघा, एक वेळा नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला पण छान वाटेल. खूप मस्त लागते ही भाजी. आणि तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये, तेल तापल्यावर मोहरी टाकली थोडीशी, आणि टोमॅटो टाकून घेतला, आणि हळद टाकली, मीठ टाकलं चवीप्रमाणे. आणि ते दाणे आपण ते काढले, ते मिक्सरने बारीक केलेले ते टाकून घेतले. ते झाल्यानंतर मग गरम पाणी केलेलं आहे ते टाकायचं, आणि 5 मिनटं मस्त वाफ येऊ द्यायची. नंतर मग आपली भाजी खूप छान तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट्समध्ये. आणि चला या वाटाण्याची दाण्यांची भाजी जेवायसाठी तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हे तन्वी प्रतीकचा टिफिन तयार आहे, आणि त्यांचा टिफिन पॅक झालेला आहे. तर बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आणि गाजर आणलेला आहे, त्याचा हलवा करून दाखवणारच आहे तुम्हाला. तर